बघतोय शहराचा कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो तो कचरा मोशी मधला जो कचरा डेपो आहे तिथे कचऱ्याचा 60 मीटर डोंगर जो आहे तो एका इमारतीवर कोसळला आणि ती इमारत ढासळली आणि त्यामध्ये 16 पेक्षा अधिक जे कामगार आहेत ते दुर्दैवाने अडकलेले आहेत। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत त्यांनी माहिती दिली की या अडकलेल्या 16 कामगारांचा त्यांचा संपर्क होतोय आणि त्यांना वाचवण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न केले जातात। मात्र आता या ठिकाणी जे अडकलेले कामगार आहेत त्यांचे नातेवाईक यायला सुरुवात झालेली आहे। नेमकी जे कामगार आहेत त्यांचं काय काम होतं, माझ्यासोबत स्वतः एक नातेवाईक आहेत। खरं तर अत्यंत धक्कादायक घटना आहे। कधी कळलं तुम्हाला आणि तुमचं कोण अडकलंय? मला 1 तासाभरापूर्वी कळलं। ऍक्च्युली मी ह्या रोडनीच चाललो होतो, पण ज्यावेळेस अँब्युलन्स वगैरे आतमध्ये येत होत्या त्यावेळेस थोडंसं शंकेची पाल चुकचुकली मनामध्ये। आलो तर माझी बारकी बहीण आहे माझी सुजाता शिंदे म्हणून, ती इथं स्टाफला काम करते आणि वाटलं की म्हणजे की नक्की काय झालं। त्यावेळेस मी आतमध्ये आलो, आतमध्ये सोडत नव्हते पण सांगितलं की माझी बहीण आहे, मग त्यावेळेस त्यांनी आतमध्ये सोडलं। आता मी इथं आलोय, प्रत्यक्षात पाहतोय ज्यावेळेस माझं इथल्या स्टाफशी बोलणं झालं, वर्कर लोकांशी, तिच्याबरोबर काम करणारी जी लोक होती ते म्हटले की 15 मिनिटापूर्वी आमचं तिच्याशी बोलणं झालेलं आहे। एकूण 16 जण आहेत, पण 16 जणांपैकी एकच लेडीज ती माझी बहीण आहे जिचं नाव आहे सुजाता शिंदे। त्यांचं काम इथे काय होतं आणि जेव्हा घटना घडली त्या काय करत होते तिकडे? एक्झॅक्टली ते कॅन्टीनला जेवायला गेले होते, कारण की पूर्ण स्टाफ हा जेवायला सुट्टी झाली होती आणि जेवायला गेलं असं कळलं। ज्यावेळेस मी इथं आलो त्यावेळेस त्यांच्या बरोबरची जी लोक होती त्यांनी सांगितली मॅडम आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते सगळे जेवायला आले होते आणि जेवायला बसायचं त्या काळातच ही दुर्घटना घडली आणि मी 1 तासाभरानंतर पोहोचल्यानंतर प्रत्यक्ष आता पाहतोय। पण वेळ झालाय त्या आतमध्ये आहेत आणि साधारणतः 1.5 ते 2 तास होऊन गेले, अजूनही अशी कुठली शाश्वती नाही मिळालेली। सांगणारे सांगतायत की आवाज येतोय खालून, त्या लोकांचा संपर्क झालाय, पण तसं अजून म्हणावं त्या पद्धतीने अजून कुठली प्रशासनाकडनं तुम्हाला माहिती दिली जाते का? नीट काय चिंता वाटते सुजाता त्यांना? काय त्यांचा परिवार काय आहे? त्यांना 3 मुली आहेत, त्या स्वतः आहेत, मिस्टर वारलेले, स्वतः कुटुंब चालवते, आम्ही हातभार लावतो तिला। आशा करू की सुखरूप, तीच नाही सगळेच आहेत ते सुखरूप बाहेर यावे। तुमचं नाव सांगा? माझं नाव विश्वास गवारे, मी प्रॉपर खेड तालुक्यातील भोळ या गावचं। बरोबर आहे। विश्वास गवारे यांची बहीण जी आहे ती इथे कामगार होती आणि ती या घटनेमध्ये आत्ता ज्या इमारतीमध्ये आहे ती अडकलेली आहे आणि त्यामुळे ती सुखरूप बाहेर पडावी असं या भावाला वाटतं, अगदी सगळ्यांनाच वाटतंय। मात्र घटना जी घडली, जे यांना माहिती मिळालेली आहे अडकलेल्या जे कामगार आहेत त्यांच्या नातेवाईकाला, दुपारच्या वेळेला हे सगळे कामगार आहेत ते जेवायला गेले होते आणि इथेच ते कार्यरत होते। 16 जे कामगार अडकलेले आहेत त्यापैकी एक जी आहे महिला, ती आता विश्वास जे बोलले त्यांची बहीण आहे आणि त्यांचा संपर्क होतो आहे, मात्र त्यांचं स्वतः त्यांच्याशी बोलणं झालं नाही, त्यामुळे त्या सुखरूप बाहेर याव्या, सगळे कामगार बाहेर यावे असं त्यांना वाटते। अत्यंत धक्कादायक घटना आहे। खरं तर पुन्हा एकदा त्यांच्याकडे बोलण्याचा आपण प्रयत्न करूया, ते अजूनही बोलत आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार 16 एकूण कामगार आहेत आणि त्यापैकी एक जी महिला आहे त्याचे नातेवाईकांनी आत्ताच आपल्याशी संपर्क साधून आपल्या बहिणीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी म्हणून प्रशासनाकडे विनंती केली आहे। हर्षद, गोविंद बाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।